नमस्कार. इथे तुम्ही लांब हिरव्या वांग्याची भाजी रेसिपी बघत आहेत. आपल्यासमोर मी खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी ठेवत आहे. तरी सर्वांनी ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. याचे बेनिफिट, टिप्स काय काय आहे ते सगळं तुम्हाला याच्यामधून सांगायला डिस्क्रिप्शनमधून बघायला मिळेल. विदर्भ स्पेशल हिरवी वांगी ही रेसिपी साधारणतः विदर्भामध्ये थंडीच्या सीझनमध्ये बऱ्याच लोकांकडे खूप आवडीने केली जाते आणि भाजीची चव बघाल तर एकदम झकास. एका दिवसाआड जरी ही भाजी केली तरी प्रत्येकाला आवडेल अशी ही खास रेसिपी आहे. तुम्ही बाजरीची भाकरी, साधी भाकरी किंवा चपाती, भात याच्यासोबत सुद्धा ही भाजी खूप आवडीने खाऊ शकतात. याच्यामध्ये छान लसूण पेस्ट, कोथिंबीरची काड्यांचं छान पेस्ट करून तडक्यासाठी ही सामुग्री आपण बनवलेली आहे. बघू शकता सामुग्री: कांदा, खडा मसाला, कोथिंबीर, खडा मसाल्यामध्ये पेस्ट केलेली आहे, लसूण आणि कोथिंबीरची याची, टोमॅटो, सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. आमच्याकडे, आमच्या गावी ही रेसिपी आम्ही बऱ्याचदा आमच्याच घरी नाही तर इतर कोणाकडे जरी जेवायला गेलो तरी ही भाजी आम्हाला खायला मिळते. तरी तुम्ही या सोपे रेसिपी सोप्या पद्धतीने बनवली बघितली. आशा करते तुम्ही तुमच्या घरी अशी रेसिपी माझ्या पद्धतीने बनवून बघाल. सुरुवातीला तेल तडक्यामध्ये पातेल्यावर तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर लसूण, कोथिंबीरची जी काही होती ते पेस्ट टाकलेली आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर, त्याच्यानंतर कांदा, कढीपत्ता, त्या तेलामध्ये ब्राऊन करून तो मसाला बनवणार आहे. त्याच्यामध्ये पेस्ट करताना थोडा गरम मसालासुद्धा, खडा मसालासुद्धा टाकत आहे. पेस्ट चांगली होते. त्याच्यामध्ये बघू शकता छान फ्राय होत आहे. आईच्या हातची जशी चव असते तशी मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये हळदी पण टाकलेली आहे. त्याच्यामध्ये आता वांगे टाकत आहे. हळद आणि मिठामध्ये छान वांगे पहिले 2 वाफ काढून घ्या. छान फ्राय झालेले तुम्हाला दिसतील. तळून थोडा कोथिंबीर थोडा आणि बघू शकता खूप छान पद्धतीनं त्याला 2 वाफ दिलेली आहे. आणि वरून त्याच्यानंतर तुम्ही तिखट टाका त्या मसाल्यामध्ये. तिखट टाकल्यावर तिथं एकदम वाफा काढून घ्या. मग कोथिंबीर टाका. भाजीची टेस्ट खूप छान येते अशी. झाकण ठेवा. छान फ्राय झालेलं बघू शकता तुम्ही, किती छान फ्राय झालेलं दिसत आहे वांगे. त्याच्यामध्ये लांब हिरवी वांग्याची भाजी आहे. त्याच्यामध्ये आता साधारणतः पाणी सोडायला थोडंफार आपल्याला लागेल असे चवीपुरतं. जास्त असं पाण्यादार भाजी नसावी, साधारणपणे पाणी त्याला असावी भाजीला. छान असं आपल्यासमोर तरीदार असं दिसत आहे. विदर्भ स्पेशल ही रेसिपी आहे. खास विदर्भामध्येच अशी भाजी बनवली जाते, बाकी ठिकाणी, त्यामुळे विदर्भ स्पेशल ही मानली जाते. आता सगळी भाजी तयार तुम्हाला दिसत आहे. त्याच्यात कोथिंबीर टाकत आहे. बघू शकता किती छान भाजी दिसत आहे तुम्हाला. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपले चॅनल RK रसोईघर. थँक फॉर वॉचिंग.